इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार रसिक श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, विद्यार्थी म्हणजे देशाचं भविष्य. केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे तर सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, व्यसनमुक्ती, स्वसंरक्षण, गुड टच, बॅड टच, करिअर मार्गदर्शन आणि जबाबदार नागरिकत्व यासारख्या जीवनावश्यक गोष्टींची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणं आजच्या काळाची गरज आहे. याच उद्देशाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एक अत्यंत स्तुत्य आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम सुरू केला आहे, मिशन रायझिंग फ्लावर्स. या अभिनव उपक्रमाची संकल्पना, त्यामागचा विचार, विद्यार्थ्यांना होणारे लाभ आणि समाजावर होणारा सकारात्मक परिणाम जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीयुत नितीन बगाटे सर. सर, आकाशवाणी रत्नागिरीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. नमस्कार रसिक श्रोते हो, मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे. सर, मिशन रायझिंग फ्लावर्स ही संकल्पना नेमकी कशी सुचली? या उपक्रमाची गरज का वाटली? रत्नागिरी जिल्हा पोलीस दल मागील एका वर्षापासून जवळपास 28 वेगवेगळे मिशन राबवत आहे, ज्यामुळे रत्नागिरीतील वरिष्ठ नागरिक तसेच रत्नागिरीतील महिला, रत्नागिरीतील विद्यार्थी यांसाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आलो. पण जेन अल्फा, जेन झी ही जी नवीन पिढी आहे आणि मला असं वाटतं ती आपल्या रत्नागिरीचं भवितव्य आहे, तसेच या देशाचंही भवितव्य आहे आणि त्यांना सुजाण आणि सतर्क नागरिक बनवण्यासाठी आणि आपला एक नेशन बिल्डिंग ज्याला म्हणतात ते करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा एक खारीचा वाटा म्हणून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मिशन रायझिंग फ्लॉवर चालू केलेलं आहे. सर, या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट काय आहे? विद्यार्थ्यांमध्ये कोणते सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे? आजचं जग हे म्हणजे सायबर ओरिएंटेड, आजचं जग हे एवढं जवळ आलेलं आहे की एका क्लिकवर मनुष्यासोबत त्याचं जेवढं त्याला नॉलेज मिळू शकतं जेवढं त्याच्यासोबत त्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत टेक्नॉलॉजीमुळं, तेवढंच त्याचं जग हे अपसाईड डाऊनही होऊ शकतं. आणि त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढे त्याचे नुकसानही आहेत, त्याचे तोटेही आहेत. आणि अशामुळे बऱ्याच लोकांचं आयुष्य यात उद्ध्वस्त झालेलं आहे आणि पुढची पिढी ही तेवढी सजग असावी, त्यासाठी आपण विविध उपक्रम जे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राबवत आहे त्यासंबंधी आम्ही माहिती देत आहोत. त्याचबरोबर सायबर क्राईम आहे ते कशा रीतीने घडतात, कशा रीतीने फायनान्शियल फ्रॉड होतात सायबर पोर्टल्सवरून किंवा एखाद्या ॲपवरून, त्याबद्दलही माहिती दिली जात आहे. किंवा इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, इतर सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याचा वापर आपण सतर्कतेने कसा करावा, सजगतेने कसा करावा, जबाबदारीने कसा करावा याबद्दल माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील आमचे अधिकारी आणि अंमलदार ह्या प्रत्येक शाळेत जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांची आसपास नोंदणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शाळांची आहे 10वी पर्यंतच्या. त्या प्रत्येक शाळेतील प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. तसेच बऱ्याचशा गोष्टी आपण बघता की अंमली पदार्थाचा विळखा ह्या तरुण पिढीला जवळपास गुरफटून घेतलेला आहे. अंमली पदार्थांमुळे बरेचसे त्याचे दुष्परिणाम आहेत. त्याचे दुष्परिणाम आणि त्याच्यापासून कसं वाचावं याबद्दलही त्यांना आम्ही ट्रेन करत आहोत विद्यार्थ्यांना. तसेच वाहतुकीचे नियम मोठ्या प्रमाणात भारतामध्ये जवळपास 1.5 लाखाच्या वर दरवर्षी लोकांचा मृत्यू होतो आणि याच्यामुळे कुटुंबांचं नुकसान होतं. आणि गाडी कशी चालवावी, त्याचे ट्रॅफिकचे काय वाहतुकीचे नियम आहे हे सगळ्यांनी जर पाळले तर आपण हे ॲक्सिडेंट्स कमी करण्यात आपल्याला यश येऊ शकते. त्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचं एक पाऊल आहे. त्याचबरोबर गुड टच, बॅड टच, शाळेतील मुलांना बरेचसे चांगले वाईट अनुभव येतात. बऱ्याचशा मुलांना ह्याची जाण असते, बऱ्याचशा मुलांना ह्याची जाणीव नसते. ती जाणीव करून देण्यासाठी आमचे पोलीस दलातील महिला अधिकारी, महिला अंमलदार, पुरुष अधिकारी, पुरुष अंमलदार हे प्रत्येक शाळेपर्यंत जाऊन या गुड टच, बॅड टच बद्दल जनजागृती करत आहेत. त्यांना त्यांच्या राईट्सची जाणीव करून देण्यासाठी हा एक उपक्रम आहे. त्याचबरोबर या मिशन रायझिंग फ्लॉवरचा स्वसंरक्षण ही एक भाग आहे. स्वसंरक्षणाअंतर्गत आम्ही त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा लवकरच आम्ही स्टार्ट करणार आहोत. त्याचबरोबर भविष्यातील करिअरच्या संधी हा एक अनोखा उपक्रम आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि त्यांच्या
पुढे करिअरसाठी काय काय संधी उपलब्ध आहेत याच्याबद्दलही मार्गदर्शन मिशन रायझिंग फ्लॉवरमधून करण्यात येत आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. सर, मगाशीच तुम्ही म्हटलं की डिजिटल युग आहे आणि सायबर गुन्हे आपण ऐकत आहोत, तर ह्याचं प्रमाण वाढतंय आणि विद्यार्थ्यांनी यासाठी कोणती विशेष काळजी घ्यावी हे आम्हाला इलॅबोरेट करून सांगा. बरोबर. सायबर विषयक जागरूकता ही नागरिकांमध्ये आवश्यक आहे आणि जेवढ्या झपाट्याने हे लर्निंग आपली जेन अल्फा जेन झी करते आणि त्यांच्या ज्येष्ठांना ते अपडेट करू शकतात किंवा सायबर क्राईम पासून वाचवू शकतात, त्या अनुषंगाने आपण हे प्रशिक्षण देत आहोत. आत्ताच आपण मागच्या या 3-4 दिवसांमध्ये म्यूल अकाउंट, ज्याला असं म्हणतात की सायबर क्राईममध्ये अकाउंट दुसऱ्याला वापरायला देऊन, अच्छा. त्याला भाड्याने देऊन त्या सायबर क्राईम घडत आहेत, त्यांच्या अकाउंटवर ते पैसे ट्रान्सफर केले जातात आणि परस्पर काढून घेतले जातात. अशा 12 अकाउंटवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे अच्छा. आणि यापुढेही ती कारवाई आपण करत राहू. बरेचसे सायबरचे उपक्रम आहेत ते मुलांपर्यंत पोहोचले तर त्यांचे जे ज्येष्ठ आहेत, त्यांच्या घरातले जे आईवडील आहेत, रेग्युलर अकाउंट वापरतात, त्यांना ते सतर्क करण्यासाठी आपण याच्यामधून जनजागृती करत आहोत. अच्छा. सर, मगाशी तुम्ही म्हणालात की गुड टच बॅड टच अक्षरशः हा संवेदनशील विषय आहे. यशाशी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कोणत्या बाबींवर तुम्ही विशेष भर देणार आहात? संविधानाने प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार हा दिलेला आहे आणि त्याचबरोबर आवाज उठवण्याचा, चुकीच्या गोष्टी ज्या घडतात, ज्या गोष्टी समाजाला मान्य नाहीत, ज्या आपल्या संविधानाच्या विरोधी आहेत, अशा गोष्टींवर आवाज उठवण्याचा अधिकार समाजातील प्रत्येक नागरिकाला आहे. त्याचबरोबर त्याच्या स्वतःच्या बॉडीला कोणी टच केलं, त्यांचे स्वतःचे जे राईट्स आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची जाणीव असली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी प्रश्न विचारायला शिकले पाहिजे. मला असं वाटतं ते प्रश्न विचारल्यामुळेच आपला देश घडवण्यास आपल्याला मदत होईल. त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करणं आवश्यक असतं आणि जेव्हा ते आवाज उठवायला शिकतील, प्रश्न विचारायला शिकतील, तेव्हा अशा ज्या वाईट प्रवृत्ती आहे त्याचा बिमोड होईल, हा माझा मानस आहे. आणि त्यामुळे असं काही घडत असल्यास लहान मुलं फार ते घाबरून जातात आणि त्या गोष्टीचा आवाज ते कुठे त्यांच्या आईवडिलांपर्यंत किंवा त्यांच्या गार्डियनपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशांना पाठबळ देणं, त्यांना तो आवाज उठवण्यासाठी सतर्क करणं हा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा मानस आहे. त्याचमुळे त्यांना तो आवाज उठवण्याबद्दल, तसेच कशा प्रकारेचा टच हा गुड टच असतो, कशा प्रकारचा टच हा बॅड टच असतो आणि कोणी आपल्याला प्रलोभनं दिलं तर त्याला बळी पडू नका, अशा विविध प्रकारच्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहोत. लोकांना अवेअर करणं गरजेचं आहे. क्रिमिनल्स तुमच्या आसपास असतात, ते आयडेंटिफाय करणं किंवा तो क्राईम होतोय याची जाणीव असणं तुम्हाला महत्वाचं आहे. तर ते तुम्हाला समजायला पाहिजे. लहान मुलांना ते नाही कळत की त्यांच्यासोबत काहीतरी वाईट कृत्य होतंय. तो मोठा माणूस असेल किंवा कोणी असेल, त्यांना वाटतं की ते लाड करतात, पण त्यांना ते कळणं की चांगलं कोण आणि वाईट कोण, आणि त्याच्यानंतर त्यांनी ते बोलून दाखवणं, ते आपल्या आईवडिलांना किंवा त्यांना जे सेफ वाटतंय त्यांना कळवणं गरजेचं आहे. त्यांच्या आईवडिलांनी त्याचा इश्यू न करता किंवा ती गोष्ट लाजिरवाणी आहे आणि समाजात काय होईल त्याचा विचार न करता त्यांनी ती गोष्ट कुठंतरी पोलिसांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला न्याय मिळू शकतो. नाहीतर तो न्याय तुमच्या स्वतःच्या पाल्यापासून तुम्ही स्वतः हिरावून घेसाल असं मला वाटतं. आणि त्यांना जागरूक करत आहोत की रत्नागिरी पोलीस दल आपल्या पाठीशी आहे आणि आपल्याला असा कोणताही अनुभव आल्यास आपण तात्काळ डायल 112 कळवा किंवा रत्नागिरी जिल्ह्याचे आपले रत्नसेतू चॅटबोट आहे, आपण त्यावरही ही माहिती कळवू शकता. रत्नागिरी जिल्हा पोलीस दल त्वरित आपल्या मदतीसाठी हजर होईल. सर, मिशन फिनिक्स आपलं खूपच गाजलं, म्हणजे त्याची चर्चा खूप आपण ऐकतोय बरेच दिवस. तर या अंतर्गत व्यसनमुक्तीवर विशेष भर देण्यात आला आहे. लहान वयात व्यसनाकडे वळण्याची कारणं आपल्याला कोणती वाटतात? कोणी व्यसनाधीन होतो यामागे बरेचसे कारण असू शकतात. त्यामागे त्याच्या कुटुंबाचा त्याला सपोर्ट, आपल्या स्वतःच्या जीवनाला कशी दिशा द्यावी याबद्दल त्याला मार्गदर्शन होणं आवश्यक असतं. कुठं ना कुठं त्याचे मित्र, तो कोण चूज करतो आणि त्याचे मित्र कोण आहेत, त्याच्या सोबती कोण आहेत यावरही फार ह्या गोष्टी निर्भर असतात. त्याचबरोबर पोलिसांचंही आमचं तेवढंच उत्तरदायित्व आहे की अशा गोष्टींची प्रलोभनं जे व्यक्ती देत आहेत त्या अशा व्यक्तींवर कारवाई करणं. आसपास शाळांच्या, कॉलेजेसच्या आसपास असलेल्या टपऱ्या, तिथे फिरणारे ड्रग पेडलर्स किंवा ऑनलाईन आजकाल ब्लॅक मार्केट मधून ही बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईनही विकल्या जातात किंवा मेडिकल शॉपवरही जे विविध प्रकारचे ड्रग्ज विकल्या जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारातून जे मेडिसिन्स अवेलेबल आहेत
त्याच्यातूनही नशा केला जातो. अशा गोष्टींमुळं कुठं ना कुठं तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. बऱ्याच प्रमाणात लहान मुलंही याच्या आहारी जाऊ शकतात. अशा घटना घडत आहेत. सर, हे जे सगळे आता आपण जे काही गुन्हे होत आहेत किंवा वाईट मार्गावर मुलं जात आहेत, हे इतके वर्ष आपण मेट्रो सिटीज मध्ये अगदी सर्रास ऐकत आहोत. मग आपला हा रत्नागिरी जिल्हा कितपत दूर आहे या गोष्टींपासून किंवा कितपत त्याचं प्रमाण आता वाढलंय? आपल्या माहितीसाठी मॅडम, मागील एका वर्षात मी आलो आणि इथे मला बऱ्याचशा नागरिकांनी अशी माहिती दिली की बऱ्याच मोठ्या प्रमाणात गांजा किंवा इतर ड्रग्सचा वापर केला जात आहे तरुण पिढीमध्ये. तर त्याचा बिमोड करण्यासाठी आणि नशेच्या विरुद्ध पूर्ण रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला आणि इथल्या नागरिकांना एकत्र घेण्यासाठी आपण मिशन फिनिक्स चालू केले होते. ह्यामध्ये जवळपास 75च्या वर आपण कारवाई केल्या, जे कोकण रेंजमध्ये सगळ्यात जास्त, म्हणजे कोकण रेंजमध्ये सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड ह्या जिल्ह्यांच्या कामगिरी एकीकडं आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जवळपास 75च्या वर कारवाया करून अशा गुन्हेगारांना ह्यामध्ये अटक करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये संवाद साधण्यासाठी, नागरिकांना यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण बाईक रॅली काढल्या गेल्या, आपण सायकल रॅली काढल्या गेल्या, मॅरेथॉन कंडक्ट केल्या गेले. आमच्या बऱ्याच पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी यात वेगवेगळे खूप स्तुत्य उपक्रम घेतलेले आहेत, जेणेकरून आपण नागरिकांना ह्या अशा ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढू, त्यांना ह्या अशा ड्रग्सच्या बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण बरेचसे उपक्रम, जनजागृतीचे उपक्रम आपण रत्नागिरी जिल्ह्यात राबवलेले आहेत. सर, आजकाल बहुतांश विद्यार्थी शाळेत ये जा करण्यासाठी स्कूल बस, शाळेची व्हॅन किंवा खासगी वाहतुकीचा वापर करतात. अशा परिस्थितीत मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालक, शाळा आणि वाहन चालक या तिन्ही घटकांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची ठरते. याबाबत पालकांनी कोणती काळजी घ्यावी, शाळांनी वाहनांची सुरक्षितता आणि चालकांची पडताळणी करताना कोणत्या बाबींची विशेष खबरदारी घ्यावी, याबद्दल जरा मार्गदर्शन कराल का? रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पालकांना आणि शिक्षकांना तसेच सर्व जे शाळा आहेत त्यांना हीच विनंती की ज्या प्रकारे ट्रान्सपोर्टेशन केल्या जात आहे, तर त्या ड्रायव्हर्सचे, त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या हेल्पर्सचे क्रिमिनल रेकॉर्ड चेक करणं खूप गरजेचं आहे. आपला पाल्य ज्या वाहनामधून चाललेला आहे त्याचे वाहन परवाने चेक करणं गरजेचं आहे. त्याबद्दल आम्ही कारवाई करतच आहोत. पण आपणही असं आपल्याला संदिग्ध आढळल्यास तात्काळ रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला आमच्या रत्नसेतू चॅटबोटवरून किंवा डायल 112 वरून त्वरित माहिती द्यावी. रत्नागिरी पोलीस अधीक्षकांपासून आमच्या प्रत्येक पोलीस ठाण्याचे नंबर आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. आपण आम्हालाही तात्काळ संपर्क करू शकता. शाळांनाही विनंती की अशा कोणत्याही घटना ज्याच्यावर लहान मुलांना त्यांना काही त्रास होत आहे, तर तात्काळ अशा घटना न झाकता त्या पोलिसांपर्यंत पोहोचवाव्या आणि वेळीच अशा घटनांना जर आपण आळा घालू शकलो तर एक सक्षम पिढी निर्माण करू शकू. नक्कीच. सर, मिशन रायझिंग फ्लावर्स आणि मिशन फिनिक्स हे उपक्रम सध्या चर्चेत आहेतच, पण रत्नागिरी पोलिसांनी विकसित केलेलं AI आधारित रेड्स ॲपही विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या अभिनव उपक्रमाविषयी आणि त्यामागील संकल्पना तसंच नागरिकांना त्याचा कसा फायदा होणार आहे, याबद्दल आमच्या श्रोत्यांना सविस्तर माहिती द्याल का? रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने रॅपिड AI ड्रिव्हन इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेक्शन सिस्टम रेड्स हे ॲप बनवलेलं आहे आणि ह्या ॲपची खासियत ही आहे की हे भारतामधील पहिले असे ॲप आहे जे एका जिल्हा पोलिसांनी बनवलेलं आहे. त्यामधून जे एक युनिक प्रॉब्लेम होता रत्नागिरीमध्ये की बऱ्याचशा डेड बॉडीज ह्या समुद्रकिनारी वाहून येत होत्या, जंगलात मिळत होत्या. काही जुने जे डेड बॉडीज अनआयडेंटिफाईड होते, ते सडलेल्या कुजलेल्या परिस्थितीत होते, जळालेल्या परिस्थितीत होते आणि बरेचशे गोष्टी अशा होत्या की त्या आयडेंटिफाय झाल्या तेव्हाच तो पुढचा क्राईम आपला डिटेक्ट होईल. त्या अनुषंगाने ती गरज ओळखून AI बेस्ड एक हे ॲप तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ते चेहरे जे आहेत ते रिकन्स्ट्रक्ट केल्या जातात आणि ते पुनरुज्जीवित केल्या जातात आणि त्यावरून आपल्याला तो व्यक्ती कोण होता हे आयडेंटिफाय होतं आणि त्यामुळे आपल्याला बरेचसे गुन्हे डिटेक्ट करणं आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात पॉसिबल झालेलं आहे. त्याचबरोबर ह्या रेड्स ॲपमुळे इतरही महाराष्ट्रातील 17 ते 18 गुन्हे उकल करण्यास आपण बाकी घटकांना मदत केलेली आहे. त्यामध्ये नागपूर ग्रामीण, नागपूर सिटी, नवी मुंबई, त्याचबरोबर अहिल्यानगर आणि इतरही जिल्ह्यांना आपण यामध्ये मदत केलेली आहे. तर त्यांच्या गुन्ह्यामध्ये आपण उकल करण्यासाठी हातभार लावलेला आहे. सर, तुमचं खरंच कौतुक आणि तुमच्या टीमचं, आणि ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे की रत्नागिरी पोलीस दलाने एवढं मोठं ॲप तयार केलं आहे ज्याचा उपयोग गुन्हे शोधण्यासाठी होत आहे.
रत्नागिरीबरोबरच इतर जिल्ह्यांना? ह्या ॲपमध्ये आपण बघाल की अनआयडेंटिफाईड डेड बॉडीज नाही तर आपण मिसिंग जे महिला, मुली आणि पुरुष किंवा मुलं होते त्यांचा शोध घेण्यासाठी, तसेच जे पाहिजे आणि फरारी आरोपी असतात त्यांचा शोध घेण्यासाठीही हे ॲप तेवढंच उपयुक्त होत आहे. जवळपास 108 वेगवेगळ्या इमेजेस आपण त्या ॲपमध्ये बनवू शकतो, जेणेकरून ग्राउंड लेवलला आपले पोलीस जेव्हा जातात तेव्हा जे आपले फरारी पाहिजे आरोपी असतात त्यांचे जुने फोटो असतात आपल्याकडे किंवा ब्लर फोटो असतात ते रिकन्स्ट्रक्ट करणं किंवा त्याला वेगवेगळ्या इमेजेस त्याच्या क्रिएट करणं, त्याच्यामधून त्यांच्या वेगवेगळ्या एजनुसार इमेजेस क्रिएट करणं, असेही कित्येक गोष्टी आपलं हे ॲप घडवून आणू शकतं आणि त्यामुळे बरेचसे गुन्हे उकल करणं आपल्याला जमलेलं आहे आणि बऱ्याचशा मिसिंग महिला, मुलींना शोध घेणं सुद्धा आपण या ॲपमधून आपल्याला शक्य झालेलं आहे. सर, रत्नागिरी पोलिसांचा टेप फॉर सेफ हा उपक्रमही सध्या चर्चेत आहे. या उपक्रमाची नेमकी संकल्पना काय आहे, तो कोणासाठी राबवला जात आहे, तसंच नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने या उपक्रमाचं महत्त्व काय आहे याबद्दल जरा सांगाल का? माननीय पोलीस महासंचालक श्री दाते सर यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या इथे होणारे ऍक्सिडेंट जे आहेत ते 10% कमी करावे आणि जे मृत्यू होत आहेत ऍक्सिडेंट्समुळे ते 10% कमी करावे त्यांनी मानस आमच्या समोर बोलून दाखवला सर्वांसमोर. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने हे पाऊल उचललेलं आहे. टेप फॉर सेफ मध्ये आपण टेक्नॉलॉजी, अवेअरनेस, पेनल्टी आणि इंजिनिअरिंग अच्छा, ह्या 4 गोष्टींची सांगड घालून ऍक्सिडेंट कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून मागील 5 वर्षामध्ये जे ऍक्सिडेंट प्रोन एरिया आहेत ते आयडेंटिफाय केले, त्यांना मार्क केल्या गेलं आणि तिथे इंजिनिअरिंग करेक्शन्स काय करता येऊ शकतील जेणेकरून आपण ऍक्सिडेंट्स रोखू शकलो याबद्दल प्रयत्न केले गेले. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अजून एक ॲप तयार करत आहे. हेही भारतातील पहिलेच ॲप असा ॲप असणार आहे जे गुगल बेस्ड ॲप आहे, AI बेस्ड ॲप आहे. त्याने या जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक नागरिकाला ते गुगल मॅपचा वापर करत असतील तर पुढे कशा प्रकारे त्यांचा ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा त्यांनी कोणत्या पावलं उचलले तर ह्या जो ऍक्सिडेंट प्रोन एरिया आहे तिथे येणार आहे पुढे तर त्यांनी गाडीची स्पीड कमी करावी किंवा त्यांनी पुढचे साईन बोर्ड वाचावेत, अशा विविध प्रकारच्या सूचना त्यांना त्याच्यामधून येणार आहेत. अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ऍक्सिडेंट कमी करण्याचा एक प्रयत्न करत आहोत. त्याच्याबरोबर भरपूर पेनल्टी आपण इथं मागे जवळपास 650च्या वर मागील एका महिन्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई केलेल्या आहेत. बाकी इतर प्रत्येक जे जिथे नियम तोडल्या जातात मोटर व्हेकल ऍक्टचे त्या कारवाई आपण करत आहोत. इंजिनिअरिंगचेही बरेचसे करेक्शन्स आपण नॅशनल हायवे, स्टेट हायवे आणि तिथल्या कॉन्ट्रॅक्टरकडून आपण ते तिथले इंजिनिअरिंग करेक्शन्स करून घेतलेले आहे. विविध ठिकाणी साईन बोर्ड लावलेले आहेत, बॅरिकेड्स लावलेले आहेत, झिगझॅग क्रॉसिंग्स केलेल्या आहेत, तिथे आपण स्पीड ब्रेकर लावलेले आहेत योग्य त्या ठिकाणी. असे बरेचसे उपक्रम रत्नागिरी जिल्हा पोलीस दल मागच्या काही महिन्यांपासून राबवत आहेत. त्याचबरोबर जे डंपर, ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर मातीकाम केल्यामुळे त्यांचे नंबर प्लेट मागचे गेलेले असतात किंवा त्यांचे जे इंडिकेटर्स असतात ते तुटून गेलेले असतात किंवा ते दिसत नाहीत. त्याच्यामुळे आपण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात ह्यामध्ये जे ट्रॅक्टर आहेत, डंपर आहेत त्यांच्यावर आपण रेडियम लावण्याचं काम हाती घेतलेलं आहे जेणेकरून आपण ऍक्सिडेंट्स पासून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित करू शकू. ह्या अनुषंगाने टेप फॉर सेफ आपला हा उपक्रम रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राबवत आहे. खूप छान. सर, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल? रत्नागिरी जिल्ह्यातील आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मिशन जीवन आणि मिशन प्रतिसाद आपण मागील 1 वर्षापासून राबवत आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणात खूप साऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा झालेला आहे. त्यांनी पोलिसांची मदत घेण्यासाठी ते कुठेही आज त्यांना काही झिजक वाटत नाही, ते बिनधास्तपणे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला कॉल करतात आणि मदतीचा हात मागतात आणि वेळोवेळी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलेलं आहे. माझी नागरिकांना विनंती की जे सायबर फ्रॉड होत आहेत, जे ज्येष्ठ नागरिकांसोबत फ्रॉड होत आहेत, जे लहान मुलांसोबत, लहान मुलींसोबत विविध असॉल्ट होत आहेत, त्याची तात्काळ माहिती आमच्या रत्नसेतू चॅटबोट वरून किंवा डायल 112 वरून रत्नागिरी पोलीस दलाला द्यावी किंवा माझाही नंबर वेबसाईटवर आहे, आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर आहेत, पोलीस स्टेशनचे नंबर आहे, त्यांना तात्काळ माहिती कळवावी आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आपल्या सेवेसाठी हजर राहील आणि सदैव तत्पर राहील अशी मी रत्नागिरीतील सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना आणि मुलींना एक विनंती करतो. सर, विद्यार्थी असोत, ज्येष्ठ नागरिक असोत, महिला असोत किंवा सर्वसामान्य नागरिक, समाजातील प्रत्येक घटकाच्या सुरक्षिततेचा विचार करून रत्नागिरी पोलीस सातत्याने नाविन्यपूर्ण आणि लोकाभिमुख
उपक्रम राबवत आहे. मिशन रायझिंग फ्लावर्स, मिशन फिनिक्स, रेड्स हे AI आधारित ॲप, टेप फॉर सेफ यासारखे उपक्रम केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित नाहीत, तर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं, जनजागृती करणं आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी पोलीस व्यवस्था उभी करणं हा त्यामागचा व्यापक दृष्टिकोन दिसून येतो. आपल्या दूरदृष्टीतून आणि संपूर्ण पोलीस दलाच्या समर्पित प्रयत्नातून रत्नागिरी पोलीस नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करत आहेत. या सर्व अभिनव उपक्रमासाठी आपले आणि आपल्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक आभार. सर, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपण आमच्याशी मनमोकळा संवाद साधलात आणि आपल्या अनुभवांबरोबरच रत्नागिरी पोलिसांच्या विविध उपक्रमांविषयी इतकी मोलाची माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूच. तोपर्यंत मी वैष्णवी आपला निरोप घेते. नमस्कार. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य